श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु त्यांच्या मूळ जन्माबद्दल आणि प्रकट होण्याबद्दल बऱ्याच कथा सांगितल्या जातात. या व्हिडिओत स्वामी सुतांनी सांगितलेली खरी हकीकत मांडली आहे. हस्तिनापूर आणि विजयसिंगांची कथा. अनेक वर्षापूर्वी पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून जवळ असलेल्या एका गावात विजयसिंग नावाचा मुलगा राहत होता. तो आपल्या आईवडिलांसोबत तिथे राहायचा. तिथे एक जुने वटवृक्ष आणि गणपतीचे छोटे मंदिर होते. विजयसिंग हा त्या गणपतीच्या मूर्तीसोबत एखाद्या मित्राप्रमाणे खेळायचा. चैत्र शुद्ध द्वितीयेचा तो दिवस होता. विजयसिंग नेहमीप्रमाणे गणपतीच्या मूर्तीसमोर खेळण्यासाठी गेला. खेळता खेळता अचानक सर्वत्र अंधकार झाला आणि एक अद्भुत शक्ती तिथे प्रकटली. गणपतीच्या त्या मूर्तीतून प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. स्वामींनी त्याला आपले बालरूप दाखवले आणि ते तिथून गुप्त झाले. कोकणातील हरिभाऊ, जे पुढे स्वामीसूत म्हणून ओळखले गेले, हे स्वामींचे परमभक्त होते. स्वामींनी त्यांना आपला मुलगा मानले होते. एकदा स्वामींनी त्यांना त्यांच्या पुनर्जन्माची आठवण करून दिली की तेच पूर्वीचे विजयसिंग होते, ज्यांना स्वामींनी दर्शन दिले होते. स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार स्वामीसुतांनी अक्कलकोटमध्ये पहिल्यांदा प्रकट दिन उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. जेव्हा इतर भक्तांनी विचारले की स्वामी कशाचा उत्सव साजरा करत आहेत, तेव्हा स्वामी म्हणाले, माझ्या बाळाचा आनंद आहे म्हणून हा उत्सव आहे. स्वामीसूत हे ज्योतिषविद्येत